नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकूयात होममेड गणपती बाप्पांसाठी मंदिर कसं बनवणार. तर तुम्ही इथे प्रिव्ह्यूमध्ये बघू शकता की मंदिर कसं बनणार आहे आणि हे तुम्ही घरी बसल्या आपल्या फॅमिली मेंबर्सबरोबर सहजासहजी बनवू शकतात. तर आता आपण बघूया याच्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल्स लागणार आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे मोठा फोम मंदिरासाठी. त्याच्यानंतरून अजून एक फोम जो रूफ टॉपचं काम करणार आहे मंदिरासाठी. त्याच्यानंतरून पिलर्स जे मेन अट्रॅक्शन देतील आपल्या मंदिराला. मग पिलर्सचे टॉप, मग थोडा ग्लॉसी पेपर आणि बॉर्डर्स. मग स्प्रे पेंटिंग गोल्डन कलरचा मंदिरासाठी. मग थोडं इनर डेकोरेशनसाठी गणपती बाप्पांसाठी थोडे लोड्स. मग बॉन्ड स्टिकिंगसाठी. मग लागणार आहे आपल्याला कुठलं पण एक स्टील रॉड किंवा आयर्न रॉड, जे तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये कळेलच का. मेजरिंग टेप बेसिक मेजरमेंट्स घेण्यासाठी. आपला नॉर्मल टेप स्टिकिंगसाठी. थोडं पाणी, ते पण पुढे कळेलच तुम्हाला. आणि लायटर हीटिंग पर्पजसाठी. तर हे सगळे मटेरियल्स आहे जे आपल्याला मंदिर बनवण्यासाठी लागतील, ऑल इन वन फ्रेम. तर आपण आता स्टार्ट करूया प्रोसेस. सगळ्यात पहिले आपण रॉड घेतला आहे, कुठला पण स्टील किंवा आयर्न, आणि त्याला आपण आता टिपला हीट करतो आहे. एकदम रेड हॉट व्हायला पाहिजे तो. आता आपण हे पिलर्समध्ये इमर्स करणार आहोत होल क्रिएट करायसाठी. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागतील एक गाईड, जे एक स्टिक थ्रू होणार आहे. स्टिकने आपण त्याला इन्सर्ट करणार, म्हणजे त्याला आपण एक डायरेक्शन देणार आणि त्याच्यातून आपण तो हॉट आयर्नचा रॉड पास करणार. तर आता आपण गाईड थ्रू त्याला होल क्रिएट करतो आहे पिलरच्या आत. तुम्ही बघू शकता. इथे थोडीशी मेहनत लागतेच, कारण तो स्पंज एकदम हार्ड असतो. आणि इथे मी माझ्या पप्पांची हेल्प घेतलेली, इथे मी कॅमेरामॅन बनलेलो आहे. तर फायनली आपला रॉड म्हणतो आपली स्टिक पास झालेली आहे.
जो की गाईड आहे. आणि आता मेन हा रॉड जो टिपला एकदम आपल्याला हीट करायचा आहे लायटरनी. आपण हीटिंग स्टार्ट करूया. सगळ्या बाजूने हीट करायचं आहे पूर्ण सर्कल, म्हणजे ते इझिली पास थ्रू होईल. तर आता आपण स्टार्ट करूया इमर्शनची प्रोसेस. इथं तुम्हाला एकदम डेलिकेटली इमर्स करायचं आहे, कारण जर तुम्ही थोडा जरी फोर्स वापरला तो त्या फोमला कट करू शकतो किंवा डॅमेज करू शकतो. इथं तर आपण हळूहळू प्रेस करतो आहे त्याला आत, हळूहळू तो जाईल. पण प्रॉब्लेम असा आहे की तो लगेच कूल डाऊन होतो, म्हणून तुम्हाला कंटिन्यूस हीटिंग ठेवायला लागेल. आता सगळे होल्स करून झालेले आहेत. आता ते जे होल्स केलेत त्याच्या थ्रू आम्ही LED पास करतो आहे लाईटिंगसाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे की इथं पण तुम्हाला गाईड लागणार, जो की आपला आयर्न रॉड करेल. त्याच्या थ्रू तुम्ही LED पास करणार डेलिकेटली, कारण ती तुटू शकते, ती एकदम फ्रजाईल असते. इथं आपण बघू शकता माझे पप्पा कसे हळूहळू याच्यानी पास करताय ती, म्हणजे ती डॅमेज नको व्हायला. तुम्ही फोटोज बघू शकता. LEDनी एकदम छान मंदिर अट्रॅक्टिव्ह लुक देतो, खूप चमकतं ते. तुम्ही लाईट्स कंट्रोल करू शकता, तुमच्या मनाने कुठलेही लाईट लावू शकता जो तुम्हाला आवडेल तसा. तुम्ही बघू शकता आता लाईट पासिंग झालेला आहे. टीमवर्क बघू शकता आमचा. एंडला तुम्हाला एक रिसिव्हर पोर्ट ओपन ठेवायला लागेल कलर चेंजसाठी, जो तुमचा डिझायर्ड कलर तुम्हाला आवडेल तो लावायसाठी. आणि फायनली तुम्ही आता रिझल्ट्स बघा. हे बघा, जसं तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं, एकदम सुंदर दिसतं मंदिर लाईटच्या याच्यात LEDमुळं. ही फर्स्ट टेस्टिंग आहे आमची. इथं आपण पेंट नाही केलेलं मंदिराला. आता इथं माझ्या आईनी डेकोरेशनला स्टार्ट केलं आहे. तिने पेंटिंग डेकोरेशन केलं, ग्लिटर पेपर लावले, ग्लॉसी पेपर्स लावले. आणि हा फायनल लुक मंदिराचा, जो की तुम्हाला आवडला असेल. त्याच्यावरती भरपूर डिटेलिंग केलेली आहे, मग कुठे असं छान बनलं आहे अजून. आणि तुम्ही तुमच्या घरी काय अजून आयडिया आले असतील तुम्ही त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकता, आणि तुम्ही तुमच्या प्रकारे अजून सुंदर याला बनवू शकता. तर हा आहे आपला फायनल लुक मंदिराचा. आपण छान फूल लावलेले आहेत, पिलर्सला डेकोरेट केलं आहे, इनर डेकोरेशन कंप्लीट केलं आहे. आणि आता लाईट बघूया आपण. वाव, एकदम सुंदर, एकदम ड्रीम मंदिर. गणपती बाप्पाला पण खूप आवडेल. मी बघा इथं रिमोटनी कंट्रोल करतो आहे लाईट. तर असे मल्टिपल लाईट्स तुम्ही चेंज करू शकतात LEDच्या मदतीने. आणि पूर्ण मंदिराची कॉस्टिंग तुम्हाला 2,000 to 3,000च्या अंडरमध्ये होऊन जाईल, घरी बसल्या एकदम छान सोप्या मेथडनी. एकदम सुंदर दिसतंय मंदिर. आता तुम्ही बघू शकता आत छान लाइटिंग झालेली, मागे ओम लिहिलेलं आहे. आत इनर डेकोरेशनला आपण लोट ठेवले आहेत, गणपती बाप्पांसाठी छान जागा बनवली बसायसाठी, फ्लावर्स लावलेत. खाली आपण छान जय श्री गणेश नावाचं एक स्टिकरसुद्धा लावलं आहे. तुमच्या मनात जे अजून आयडिया असतील ते तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकतात.
फायनल आउटकम्स म्हणजे याचे एकदम छान असतात. बनल्यावर ते खूप सुंदर दिसेल, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. मनापासून बनवलं ते एकदम सुंदर छान मंदिर दिसतं. तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा, तुम्हाला बनवता येणार 100%. तुम्हाला सगळ्यांना हॅपी गणेश चतुर्थी. बनल्यास मला पक्का सांगा कमेंट्समध्ये कसं वाटलं तुम्हाला, कसा होता तुमचा एक्सपिरियन्स. फॅमिली वर्क, टीम वर्क, तुम्ही सगळे कॉन्ट्रीब्यूट करू शकता, घरचे मिळून छान बनवू शकतात. जय गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. त्यांना पण खूप आवडेल या मंदिरात बसायला गणपती बाप्पांना. लवकरच बनवा आणि मला सांगा. हॅप्पी गणेश चतुर्थी वन्स अगेन.